भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील सर्व शासकीय अनुदानित आश्रमशाळांवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खडकी बुद्रुक येथे रानभाजी महोत्सव, भरडधान्य, आदिवासी पाककला, वनधन विकास केंद्राच्या वस्तू, वनोपज यांचे प्रदर्शन, त्यांची विक्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या, भरडधान्य, वनऔषधी यांचे स्टॉल लावले होते. दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या, वनऔषधी व त्यांचे उपयोग कशा प्रकारे आहेत याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. रानभाजी महोत्सवात यावेळी आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे उपाध्यक्ष CB भांगरे उपस्थित होते. त्यांनी रानभाज्या व वनऔषधी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. माझे नाव आदित्य बैराम भांगरे, इयत्ता 10वी. मी आणलेली भाजी कुरडू, पातोडे, कोंबाडकंद आणि कोंबाडकंदाचे उपयोग मुतखड्यासाठी उपयुक्त ठरतो. रक्त श्रोत्याने वाढतो, रक्त साफ होतं. आणि माझे नाव आरती सकाराम दिघे, इयत्ता 5वी. लसणाची चटणी. नाव समीर मारुती भांगरे. मी 10वीत शिकतो. मी वनस्पती आणल्या होत्या. त्यामध्ये बांधला ते हात मोडलं का ते बांधायचं असतं, म्हणजे हाड जुडतात. हात मजबूत बनतात. माझे नाव केतन नामदेव बनकोळे. मी इयत्ता 10वी शिकतो. मी आज मुडचडीवरचं औषध आणलं होतं. ते रानांमध्ये भेटतं. त्याचे उपयोग ते हात मोडल्यावर सांधेदुखी याच्यावरती चालतंय. या सर्व रानभाज्या या नैसर्गिकरित्या ज्याचे उगवण होते आणि ज्या शरीराला अत्यंत पोषक आहेत, अनेक रोगावर या भाज्यांचा औषध म्हणून वापर केला जातो. ह्या भाज्या डोंगरदऱ्यामध्ये उगवतात नैसर्गिकरित्या. म्हणजे पावसाळा सुरू झाला, काही काही भाज्या तर अशा आहेत की साधारणपणे जून महिन्यामध्ये जो गारवा सुटतो नैसर्गिक रित्या पावसाळ्याची सुरुवात होण्याच्या अगोदर, त्या गारव्यावरच त्यांची उगवण होत असते. उदाहरणार्थ चावीची भाजी. तर ही भाजी सुद्धा अत्यंत शरीराला पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. तशा या सगळ्याच भाज्या, आता या ठिकाणी कुरडूची भाजी आहे, अशा अनेक वनस्पती आहेत. आळूची भाजी असेल, त्याच्यानंतर चिचुरड ही सुद्धा एक अत्यंत आयुर्वेदिक भाजी आहे, शरीराला अत्यंत पोषक आहे. आता त्याचे औषधी उपयोग अनेक आहेत. तर असा हा उपक्रम आज या ठिकाणी शाळेने जो सुरू केला आहे, तो अत्यंत समाधानकारक आणि सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा आहे. विद्यार्थ्यांनाही जेणेकरून त्याची ओळख झालेली आहे आणि